सातारा न्यूज, निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारं एकमेव व्यासपीठ। खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी करंजे गावामध्ये स्वच्छता मोहीम राबवली। यावेळी करंजे गावचे ग्रामस्थ आणि शिक्षण प्रसारक संस्थेचे विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार साताऱ्यामध्ये सुद्धा प्रत्येक मंदिरामध्ये स्वच्छता मोहीम सुरू आहे। सातारचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज करंजे येथील परिसरामध्ये मंदिराची स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला। यावेळी करंजे ग्रामस्थ तसेच शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रीपतराव पाटील हायस्कूल व न्यू इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। करंजे गावाचं ग्रामदैवत काळ भैरवनाथ, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करतो। आणि आज या ठिकाणी श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजे चे सर्व पदाधिकारी, आबा तुषार पाटील, सर्व शिक्षक मंडळी, सर्व संस्थेचे शिक्षक वर्ग, सर्व विद्यार्थी आणि खास करून या ठिकाणी उपस्थित असलेले शंकरराव काका, सगळे माझे मित्रमंडळी, सर्वच जण आज या ठिकाणी आपण जमलात, एक चांगला उपक्रम हाती घेतला आणि त्याकरता मला या ठिकाणी आपण निमंत्रित केलं। आपल्या निमंत्रणामुळे आपल्या सगळ्यांचं दर्शन झालं, आपल्यामध्ये सहभागी होण्याची मला संधी प्राप्त झाली। त्याबद्दल मी संयोजकांचे सर्वप्रथम मी आभार मानतो। खास करून या ठिकाणी मला आवर्जून सांगावंसं वाटतं, विद्यार्थ्यांना, मुलं असतील मुली असतील, एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की तुम्ही स्वतःला धन्य समजलं पाहिजे की आज तुम्ही शिक्षण घेऊ शकता किंवा शाळेत जाता। अनेक वेळा तुमच्यासारखेच, तुमच्या वयातलेच मुलं मुली यांना कधी भौगोलिकदृष्ट्या तर कधी आर्थिकदृष्ट्या अशा अनेक प्रसंगामुळं इच्छा असून सुद्धा शिक्षण प्राप्त करता येत नाही। आज या ठिकाणी या संस्थेच्या माध्यमातून फार जास्तीत जास्त आपण शिक्षण प्राप्त करावं, मोठ्या उंचीवर जावं
हीच आज ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपण किती मोठं व्हायचं हे आपणच ठरवत असतो, दुसरं आपल्यासाठी कोणी ठरवत नसतो. म्हणजे अभ्यास आपण जर केला, कमी केला तर कमी मार्क्स मिळतात, जास्त केला जास्त मार्क्स मिळतात. आणि कमी का करायचं? कारण की हे जे तुमचं वय आहे ते परत परत येत नसतं. जे कालचा दिवस होता तो इतिहास जमा होतो. मला सुद्धा वाटतं की मी सुद्धा अजून शिकलं पाहिजे होतं. ठीक आहे, जेवढं शिक्षण झालं तेवढ्यावरती समाधान तर कोणी मानतच नाही. आणि खास करून मी का तुम्हाला सांगतोय, कारण की तुम्ही आज जरी लहान असला तर उद्या ह्या संपूर्ण देशाचा भविष्य काळ तुम्ही लोक आहात. तुमच्याकडनं आम्ही आशेने बघतोय. आणि प्रत्येक जण जेव्हा जन्माला येतो शेवटच्या क्षणापर्यंत कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना तो विद्यार्थीच असतो. मला अजून आठवतं की पहिल्यांदा ज्यावेळेस मी यायचो करंजात, म्हणजे माझं शिक्षण संपल्यानंतर, तो काळ मला आठवतोय की त्यावेळेस करंजे गावांनी मला किंवा काका असतील, नाना असतील, या सर्व लोकांनी भरभरून प्रेम दिलं, भरभरून आशीर्वाद मला दिले करंजे गावांनी. आणि म्हणून या ठिकाणी आज तुमच्यासमोर जे मी आहे त्याची जडणघडण जर झाली असेल, प्रामुख्याने कुठनं झाली असेल तर ते ह्या करंजे गावातनं झाली, हे आवर्जून मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. करंजेत येत असताना बरेच जुने मित्र आज जे आपल्यामध्ये नाही त्यांच्या आठवणी येतात. आणि फार बोलण्यापेक्षा एवढंच सांगेन की शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी झटणार. तुमच्या संपूर्ण हिताकरता जे जे करावं लागेल ते मी निश्चितपणे करेन.